परभणीतील कोल्हागावचे त्रिमूर्ती हनुमान मंदिर. जिल्ह्यातील कोल्हागाव येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हनुमान भक्तांसाठी या मंदिराला विशेष महत्त्व असून दररोज अनेक भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. मंदिरात नियमित पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हनुमान जयंती, शनिवार तसेच विविध धार्मिक उत्सवांच्या काळात मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. जय श्रीराम, जय हनुमानच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय होतो. श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक परंपरेचा संगम असलेले हे मंदिर कोल्हागावच्या धार्मिक ओळखीचा महत्त्वाचा भाग ठरले आहे. मानवत या तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानापर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि या देवस्थानाची आपण माहिती या निमित्तानं घेतो आहोत. हे मंदिर आहे ते श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर. हे अतिशय जगप्रसिद्ध असं मंदिर आहे. या पूर्वीपासून ते पूर्वी गाव होते 400 वर्षापूर्वी असं पूर्व सांगते. इथं मंदिर पुरीच आहे आणि पंचकृषीतले लोक सगळे काही हमेशा दर्शनाला यायचे. खासदार, आमदार हे पूर्वीच्या काळातले इथं नारळ फोडायचे. म्हणजे परभणी जिल्ह्यातले छोटीशी पंगत करायची. हमेशा जेवण अन्नदान इथं पूर्वीपासून होते. राजकीय मंडळाची परभणीतून यायचे की अन्य परभणी स्थानिक बरोबर. रामराव लोणीकर म्हणून होते. बरोबर. त्यांचं हे होतं श्रद्धास्थान होतं. इथं यायचे ते 10-15 वर्ष खासदार होते आमच्या जिल्ह्यात. यायचे ते श्रद्धास्थान होतं आणि आमच्या पंचकृषीतले सगळे लोक दर्शनाला यायचे. आणि विशेष म्हणजे पाडवा, पोळा, गावातले सगळे लहान थोर दर्शनाला यायचे. वस पडलेलं होतं गाव. इथं उठून गेल्याच्या वगैरे वस पडलेलं ठिकाण होतं नाही, असं वस पडली म्हणून म्हणत होते. पण देवस्थानात येत होते. आणि काय काय कार्यक्रम व्हायचे पूर्वी कार्यक्रम हेच अभिषेक. गावातले लोक येऊन पंचकृषी लोक अभिषेक करायचे. काही लेकरा बाळायचं काय कोणाला करून विनंती करायची, देवाला प्रार्थना करायची आणि थोडं बरं वाटायचं. सगळे आमच्या गावातले म्हणून नाही, गावातले विशेष तर येतच होते बहुसंख्येने. पंचकृषीतच लोक येतात. देवपुरी मग यांचं सांगायचं. नंतर पुन्हा इथं देवपुरी महाराज बरेच तसे महाराज येऊन गेले. पण ते देवपुरी म्हणून जास्त दिवस राहिले. 30-35 वर्ष खूप सेवा केली देवाची. आणि त्याच्यानंतर 17 त्याच्यानंतर पुन्हा आता हे स्वामी आले आमचे 2017 पासून स्वामी आले. आता विशेष वाढलं. आता इथं स्वामी आले. श्रद्धा आहे आमची स्वामी गावाला. लोक पंक्ती करते, जेव्हा देते कोणाचं काही. 2030 पर्यंत पंक्ती बुक झाले. अन्नदान असते. मराठवाड्याचे पूर्णच येतात. जालना, बीड, लातूर, परळी लोक येतात. पूर्ण मराठवाड्यातूनच येतात. महाराष्ट्रात पण विशेष मराठवाड्यातून बरेच 2017 पासून विकास झाला. 2017 पासून विकास झाला. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. त्रिमूर्ती हनुमान मंदिर एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे या भागाचा परिसराचा देखील विकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. आणि 30 सालापर्यंत इथलं जे अन्नदान आहे ते बुक असल्याचं त्यांनी त्या सांगितलेलं आहे. आणि अत्यंत जागृत असल्यामुळे ज्यावेळेस भक्त नवस करतात त्यावेळेस मारुतीची आराधना करतात, त्यांना मारुती फलप्राप्ती देतो, यशप्राप्ती देतो. अशा पद्धतीची धारणा लोकांची आहे, भक्तांची या ठिकाणी आहे. सध्या हे मंदिर बंद आहे. श्री त्रिमूर्ती जागृत हनुमान मंदिर, यशवाडी, कोल्हाद, तालुका मानवत, जिल्हा परभणी येथे दिनांक 20/6/2026 रोजी निर्माणाधीन मंदिराचा सभा मंडप डोम अपघाताने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. करिता सुरक्षेच्या कारणास्तव पुढील काही दिवस दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात येत आहे. कृपया भाविकांना नम्रतेची विनंती करण्यात येते की बंदिस्त प्रवेश निषेध केलेल्या परिसरात प्रवेश करू नये. ही नम्र विनंती.